नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात राष्ट्रप्रथम न्यूज। सध्या यावेळी आम्ही नालासोपाऱ्याच्या पेलार गावात उपस्थित आहोत। आज पेलारचे बांधव आमच्या बरोबर उपस्थित आहेत। यांची एक मोठी समस्या आहे की येणारा निवडणूक जो लोकसभेचा निवडणूक आहे पूर्ण भारताचा, ह्या पेलारचे आदिवासी बांधवांनी बहिष्कार केलाय। कारण की एक मोठी बातमी आहे की पेलार जे पालघर जिल्हा म्हणजे एक आदिवासी बांधवांनी ओळखला जातो, त्याच आदिवासी बांधवांनी आज बहिष्कार टाकलेला आहे। त्याचं नेमका कारण काय ते पूर्ण विषयावरती आपण चर्चा करणार आहे। नमस्कार सर, आपला परिचय सांगा। माझं नाव गणेश बुरकुंड आहे, मी पेलार मधला रहिवासी आहे। काय सांगणार आहे बहिष्कार करण्याचं कारण काय मागचं? बहिष्कार करण्याचं कारण आहे की ज्या मूलभूत सुविधा आहेत महापालिकेच्या माध्यमातून किंवा शासनाच्या माध्यमातून, ज्या मूलभूत सुविधा आमच्या आदिवासी पाड्यांना मिळाल्या पाहिजेत त्या मूलभूत सुविधा आमच्या आदिवासी पाड्यांना मिळत नाही। आणि म्हणून आम्ही महापालिकेच्या आपल्या लोकसभेच्या निवडणुकीवरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। कारण की जवळ तुमचे पेलारमध्ये एक पालिका आहे आणि तुम्हाला आता पालिकेची काही पण सुविधा इकडे भेटली नाहीये, लोकांची इतर नागरिकांची सेवा तुम्हाला भेटली नाही। का नेमकं कारण काय काय सुविधा तुम्हाला भेटली नाही अजूनपर्यंत? महापालिकेच्या माध्यमातून आम्हाला आमच्या प्रत्येक आदिवासी पाड्यांवरती रस्ते व्हायला पाहिजे, ते रस्ते झालेले नाहीत। जे पण रस्ते झालेले होते ते ग्रामपंचायत असताना 20 वर्षापूर्वीचे रस्ते होते। आणि त्यानंतर महापालिकेचं जे पाणी आमच्याकडे आलं पाहिजे ते पाणी येत नाही। शेजारी तुम्ही बघत असाल तर अर्धा किलोमीटर अंतरावर आमचं पेल्लारचं धरण असताना सुद्धा आमच्या काही पाड्यांना 2 दिवस आड 3 दिवस आड पाणी येते, तर काही पाड्यांवरती आजपर्यंत पाईपलाईन पोहोचलेली नाही आहे। कारण की असं म्हणणं येतो की प्रत्येक जे आता भारतीय जनता पार्टी असो किंवा बहुजन विकास आघाडी असो, त्यांनी 385 MLD पाण्यासाठी भरपूर मोठी लढाई लढली आणि कुठे ना कुठे 180 MLD पाणी वसई विरारच्या जनतेला आलेलं आहे, तो तुमच्यापर्यंत पोहोचला का नाही? वसई विरारच्या जनतेला 180 MLD पाणी आलं असेल, परंतु कदाचित वसई विरारमध्ये ते आम्हाला धरत नसतील म्हणून आमच्यापर्यंत ते पाणी आलेलं नाहीये। जे 180 MLD पाणी आलं, 300 MLD पाणी आलं, ते तुम्ही सर्व शहराला पाणी दिलं। आज तुम्ही बघत असाल शहरामध्ये साधारणतः एखादा माणूस रोडच्या शेजारी तुंकला तर त्याला 200 रुपये 500 रुपये फाईन असते। परंतु का तर तिकडे स्वच्छता हवी आहे आणि आमच्या घरांच्या शेजारी एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेण पसरवलं जातंय, त्याची दुर्गंधी येते, इकडे त्यांना कोण फाईन मारायला येत नाही। कारण की पालघर जिल्ह्याचे बोलले तर आदिवासी एक मोठ्या प्रमाणात मानला जातो आणि आदिवासी संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि कुठे ना कुठे आदिवासी लोकांना सेवा नाही भेटत, तर ते तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे? आता आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून सरकारच्या निदर्शनास आम्ही आणून देत आहोत ही गोष्ट की आम्हाला ज्या वसई विरार महापालिकेत असताना सुद्धा आम्हाला ज्या सुविधा मिळत नाही ह्या सरकारच्या शासनाच्या निदर्शनात आणून देतो। आणि ह्या माध्यमातून पुढारी जे आहेत, जनतेचे पुढारी जे आहेत, जे लोकनेते आहेत, यांच्या सुद्धा ह्या गोष्टी निदर्शनात आणून देतो आणि ह्याचा कंटिन्यू पाठपुरावा करणार आहे जोपर्यंत आमचे हे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत। आमच्याबरोबर अजून महिला पण उपस्थित, आम्ही त्यांच्याकडे जाणार। काय सांगतील ताई, आपलं नाव? माझं नाव विनीता धांगडा। आज तुम्हाला जे साहेबांनी सांगितलं की सुविधा भेटत नाही, एवढे वर्ष तुम्ही स्थानिक आहे या एरियात पेलार गावात, काय काय प्रॉब्लेम होतो तुम्हाला? आज तुम्ही गृहिणी असतात, घरी तुम्ही 24 तास तुम्हीच घर सांभाळता, कारण की माणूस कामाला जातात, पण गृहिणी तुम्ही जसं सांगितलं तर वास पसरतो, पूर्ण पाणी बरोबर नाही, काय प्रॉब्लेम आहे नेमका? ते पाण्याची तर परिस्थिती तशी गंभीरच आहे। बोरिंग वगैरे दिलेले आहेत पण पाणी काय उपयोगी नाहीये, कारण बोरचं पाणी जाते आणि अशा आणखीन खूप समस्या बऱ्याच आहेत, जसं रस्ता नाहीये आणि जो एक आमचा असा गडगापाडा करून आहे तिथे गेले 4 वर्ष झाली पाईपलाईन नाहीये, पण आमचे पैसे जमा केलेत नगरपालिकेमध्ये, फॉर्म भरून ते डीडी जमा केलेली आहे, तरी गेले 4 वर्ष झाली की पाण्याची सोयीच नाही तिथे। तर आता तुमचं पुढचं पाऊल काय असेल? कारण की तुम्ही सांगण्यात आलं की पूर्ण अख्खाचा गाव पेलारचा यांनी बहिष्कार टाकला आदिवासी बांधवांनी, तर कशा प्रकारे लढाई असणार? कारण की जे पण आता नेतागण तुमच्या दारी येणार, तुमचे प्रयत्न करणार, हात जोडणार आहे, तुमच्याकडनं मतदान मागणार, त्यांना तुम्ही काय जबाब देणार? आहेत त्या सगळ्या पूर्ण करा, मग आम्ही मतदान करू, अन्यथा बहिष्कार। सर, काय आपलं काय म्हणणं आहे? आपण पण इकडचे स्थानिक आहे। आम्ही इकडचे स्थानिकच आहेत। आम्हाला सांगायचं आहे की आमच्या पेलार गावात आमच्या स्थानिक लोकांच्या काय समस्या आहेत, तर आमच्या 4च आम्ही मागतो की आम्हाला 4 ज्या मागण्या त्या तरी पूर्ण करा कम से कम। आमच्या 17 पाड्यांमध्ये कुठल्याच पाड्यात आत्तापर्यंत महानगरपालिकेने रोड बनवला नाही, आत्तापर्यंत कुठल्याच पाड्यामध्ये पाण्याची व्यवस्था 100% म्हणजे 100% झालेली नाहीये। आमच्या पाड्यामध्ये लाईटची व्यवस्था नाहीये, आमच्या पाड्यामध्ये ज्या मराठी शाळा आहेत त्यांची दुरावस्था झालेली आहे। मराठी शाळांना पाणी मागतोय 4 वर्षापासून, मराठी शाळांना पाण्याचं कनेक्शन नाहीये। गडग्याचा पाडा करून आहे तिथे पाण्याचं कनेक्शन पाईपलाईनच नाहीये। मग हे गाव आम्ही आमच्या गावात जर तुम्हाला तुम्ही सुविधा देणार नाहीत, मग आमचं महानगरपालिकेत काय काम आहे?
नगरसेवक येता, तुम्ही इलेक्शनला येता, 500 रुपये देता, 500 रुपयावर तुम्ही पैसे दाखवता, लोकांना लुबाडता. ह्या गोष्टी करण्यापेक्षा तुम्ही जर आमची कामं केली असती, आज महानगरपालिका येऊन 10 वर्ष झाली, 10 ते 15 वर्ष आज झाली. तुम्हीच खासदार निवडतात, आमदार निवडतात आणि नगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडतात. आज तुमची स्वतःची परिस्थिती काय आहे? तर त्या लोकांना तुम्ही कसा जबाब देणार आहे? त्या लोकांना आता त्यांनी एवढं गृहीत धरावं की त्यांनी आम्हाला गृहीत धरूच नाही, त्यांनी इकडे येऊच नाही. आम्ही टोटली बहिष्कार म्हणजे बहिष्कार. जिथपर्यंत तुम्ही आमच्या मागण्या पूर्ण करणार नाही तिथपर्यंत आम्ही इलेक्शन तुम्हाला वोट देऊ हे तुम्ही स्वप्न बघू नका. काय सांगणार सर आपलं नाव? एकनाथ विष्णू धांगडा. काय सांगता, जे बहिष्कारचं जे प्रकरण आहे ते कुठे कुठे योग्य आहे का तुमच्यासाठी? ते आता बरोबर आहे. कसं जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण नाही होत तोपर्यंत आम्ही काहीच नाही करू शकत. मतदानात तर पूर्णच बहिष्कारच असणार आहे. बघितलं कशा प्रकारे पूर्ण अख्खा गाव आदिवासी पाडा, जे पण इकडे पेलरचे गावाचे आदिवासी बांधव यांचं म्हणणं आहे की फक्त मी बहिष्कार म्हणजे ह्या आम्हाला पाणी आणि बाकी इतर 20 वर्षापासून त्यांना कुठलीही सुविधा भेटली नाही. जे ग्रामपंचायत मध्ये होते आता ते नगरसेवक मध्ये वळण झालंय, तरी सुद्धा त्यांना सेवेच्या नावावरती काही समस्या दूर नाही झालेली आहे. आताही सुद्धा ते घाणीत राहत आहे. त्यांच्या जवळमध्ये रोड नाही, रस्ता नाही, लाईट नाहीये. तर कशा प्रकारे ते पुढच्या येणारा निवडणूक ते बघणार आहे? कारण की जेव्हा नेता त्यांच्या घरी येतात त्यांना आश्वासन देतात का आम्ही सर्व मागणी तुमची पूर्ण करू, पण या विभागात आता 20 वर्षापासून कुठलीही मागणी पूर्ण नाही झाली. ते बघण्यासारखं असेल तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये यांच्या आदिवासी लोकांना तो कुठला पाठिंबा भेटेल. मी अजय वर्मा, कॅमेरामॅन चंदन सोनी के साथ, नाला सुपारा.